पश्चिम महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका सुरू आहे। नरेंद्र मोदींनी आज 3 मतदारसंघात सभा घेतल्यात, तर उद्याही महायुतीच्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत। दरम्यान मोदींच्या सभांवर विरोधकांनी मात्र निशाणा साधलाय। पाहूया। अरे भाई कुछ देश के लिए तो बोलो। नहीं, उसके पास विजन नहीं जी। मोदी जेवढ्या सभा घेतील तेवढ्या आम्हाला चांगला आहे। देशाचा पंतप्रधान असलेला माणूस जर महाराष्ट्रामध्ये वारंवार येतोय, याचा अर्थ महाराष्ट्राचं महत्त्व वाढलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा झंझावात सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पश्चिम महाराष्ट्रातील 3 लोकसभा मतदारसंघात सभा घेतल्या, तर मंगळवारी पुन्हा एकदा 3 मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा होणार आहे। नरेंद्र मोदींनी सोमवारी सोलापुरात भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी जाहीर सभा घेतली। कराडमध्ये उदयनराजे भोसले यांच्यासाठी, तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा घेतली। उद्या माळशिरसमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे, तर लातूरमध्ये सुधाकर शृंगारे आणि धाराशिवमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे। मोदींच्या महाराष्ट्रातील सभांवरून विरोधकांनी भाजपला चांगलंच लक्ष केलंय। महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या जेवढ्या जास्त सभा होतील तेवढा फायदा आम्हाला होणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। मोदी जेवढ्या सभा घेतील तेवढ्या आम्हाला चांगला आहे। त्यांनी अधिकाधिक सभा मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये घ्यावा ही आमची विनंती आहे त्यांना। त्यांच्या जेवढ्या सभा होतात त्याच्यातल्या 50% मास हा 15 मिनिटातच बाहेर पडतो, आणि तो 15 मिनिटात बाहेर पडलेला मास हा मोदींच्या विरोधात मतदान करतो। त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावी अशी आमचीच विनंती आहे मोदींना। अहो, मोदी साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 सभा घेत आहेत। आनंद माना ना। देशाचा पंतप्रधान असलेला माणूस जर महाराष्ट्रामध्ये वारंवार येतोय, याचा अर्थ महाराष्ट्राचं महत्त्व वाढलेलं आहे। उद्या या महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट कुठे जाणार आहे, महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललाय याची जाणीव मोदी साहेबांना आहे, म्हणून ते आज महाराष्ट्राकडे लक्ष ठेवून आहे। उद्याचा महाराष्ट्र हा देशामध्ये 1 नंबर असणार आहे, हे त्याचं मागचं गुपित आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर आणि कराडच्या सभेतून विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला। संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या आरोपांवर मोदींनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। तो जो काय त्यांचा नारा होता 400 पार, आता गप्प बसले, कारण काहीच चालत नाहीये। 400 पार कशासाठी? तर आपली घटना बदलण्यासाठी। आणि मी नाही बोलत, त्यांचेच माजी मंत्री, त्यांचेच उमेदवार, त्यांचेच खासदार बोलताना त्यासुद्धा क्लिप आलेल्या आहेत। मग घटना बदलण्याची अवदसा तुम्हाला का आठवली? कांग्रेस और इंडिया गाड़ी वाले कान खोल करके सुन लीजिए, जब तक मोदी जिंदा है, जब तक जनता जनार्दन का मुझ पर आशीर्वाद है, धर्म के नाम पर आरक्षण लाने की आपकी कोशिश, संविधान को बदलने की आपकी कोशिश, मेरे जिंदा रहते आप नहीं कर पाओगे, लिख के रखना। विविध जातीनिहाय जनगणना, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण आम्ही करू अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। आम्ही धर्माचा उल्लेख केलाच नाही त्याच्यामध्ये, पण मोदीजी आपला अजेंडा राबवतात आहे, त्यांनी धर्मावर राजकारण केलं। मोदीजींनी धर्मावर राजकारण करून या देशाची हाळणी करण्याचं पाप केलेलं आहे। हे मोदीजी आपल्या लाईनमध्ये आपलीच कथा सांगतात आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी मोफत राशनवरून प्रियंका गांधी यांनी लातूरमधून पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती। त्यावरूनही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर पलटवार केला। हर जगह जाके कहते हैं 5 किलो राशन दिया है, 5 किलो राशन दिया है, अच्छा किया है, कम से कम ये तो दिया। लेकिन आपको क्या लगता है कि आपके नौजवान बच्चे जिनको मेहनत से आपने पढ़ाया लिखाया,
क्या इस 5 किलो राशन से आपके बच्चों का भविष्य बनेगा? क्या वो अपने पैरों पे कभी खड़े हो सकेंगे? तो नरेंद्र मोदी जी को ये गलतफहमी कैसे हो गई कि यही काफी है? अनाज सड़ता है तो सड़े, गरीब भूख से मरता है तो मरे, लेकिन कांग्रेस सरकार गरीबों को अनाज देने को तैयार नहीं थी। ये कांग्रेस की असंवेदनशीलता थी। और इसलिए ही आज जब मैं 80 करोड़ जरूरतमंदों को मुफ्त राशन दे रहा हूं, तो कांग्रेस को सबसे ज्यादा दिक्कत होती है। देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे। अशावेळी महाराष्ट्रात मोदींनी सभांचा धडाका लावलाय। मात्र पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभांचा महायुतीला किती फायदा होणार हे 4 जूनला स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।